तर या ठिकाणी खूप सुंदर उल्लेख आलेला आहे. एकतर उच्चतर ग्रहावर जाण्यासाठी फक्त एखादा अवकाशयान पुरेसं नाहीये. प्रभुपादांनी खूप वेळा सांगितली एक गोष्ट, म्हणजे सत्वगुण भगवद्गीतेतल्या एका श्लोकात सांगितलं ना, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जघन्य गुण वृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा. भगवान म्हणतात, जो सत्वगुणामध्ये तोच ऊर्ध्व उच्चतर लोकात जाऊ शकतो. कारण सत्वगुणाशिवाय आणि इतर गुणातला रजोगुण तमोगुणातले व्यक्ती उच्चतर लोकात जाऊ शकत नाही. रजोगुणी व्यक्ती परत त्याचा जन्म घेईल, पण तो कदाचित वेडा पण झालेला असेल, कारण एवढं तो सतत राजसिक प्रभावामुळं. आणि तमोगुणी व्यक्ती पशु बनली किंवा निम्न लोकांमध्ये जाईल. आणि केवळ सत्वगुणातलाच उच्चतर लोकात जाऊ शकतं. त्यामुळे त्याच्याकडे कुठली साधनेत वगैरे प्रश्नच येत नाही. त्या जर तो सत्वगुणात नसेल तर काय प्रश्नच येत नाही वर जाण्याचा. पण आपल्याला वर म्हणजे खूपच वर जायचं आहे, फक्त स्वर्ग किंवा ब्रह्मलोकापर्यंत जाऊन चालणार नाही. तिथं सत्वगुण आहे, पण आपल्याला त्याच्याही पलीकडे म्हणजे विशुद्ध सत्वामध्ये जायचं आहे. म्हणजे फार मोठी मजल मारायची आपल्याला. पण आपण आपल्या फक्त कर्तृत्वानं करायचं नाही, ते आपल्या गुरूंच्या, भगवंताच्या, वैष्णवांच्या कृपेनं ते जर करतोय हा भाव असेल तर आपण झटपट आपली काय होणार आहे, प्रगती निश्चित होणार. आणि वेगळ्या भक्तींचं लक्षण सांगितलंय, कर्ममिश्रा भक्ती, ज्ञानमिश्रा भक्ती, योगमिश्रा भक्ती, शुद्ध भक्ती, असे वेगळे थोडंसं त्याच्यामध्ये थोडं मिश्रण झालेलं आहे. मिश्रण जसं आपण दूध घेतो एका ठिकाणातनं, तर ते दूध काय जण म्हणतात ह्यांच्यावर दूध एकदम चांगलं असतं बरं का, एकदम देशी गाईचं आहे हे ते सांगतात. त्यात काही पाणी वगैरे काय मिसळलं नाही, बरोबर आहे, एकदम व्यवस्थित फॅट वगैरे चांगलं आहे. दुसऱ्या ठिकाणी तिथं जाऊ नका, आपण तिथे गेलं थोडं काय ते मिसळणार पाणी किती तुम्ही म्हणा, पण तिकडे गेल्यावर काय होणार, दुधात पाणी नाही, पाण्यात थोडं दूध टाकणार ते, म्हणजे ते पाणी एका दूधच कळणार नाही. तसं कर्ममिश्रा भक्ती म्हणजे काय बरं, ते कर्म केल्यानंतर ते अर्पण करणं भगवंताला, याला म्हणतात कर्ममिश्र. मी कर्म हे करतो ते करतो मग अर्पण करतो. भगवंताला म्हणजे ठीक आहे बाबा, ज्यांना आधीपासून भक्ती करणं शक्य नाही, तुमचं कर्मफळ तरी अर्पण करा. भगवंत श्लोक सांगतात ना, यद करोशी यद जेवसी यद ददासी तत्पुरुष मद आहे ना, तो श्लोक मला हे बरोबर. म्हणजे भगवान म्हणतात, तू जे काय खातो, जे हवन करतो, जे करतोस ते तू मला अर्पण कर. म्हणजे कर्म केल्यावर अर्पण करणं म्हणजे ती कर्ममिश्रा भक्ती आहे. भक्तीमध्ये काय होते, शुद्ध भक्तीमध्ये आधीपासूनच ते भगवंतासाठीच करायची भावना आहे. आपण बाजारात जाताना समजा एखादं फळ दिसलं, लगेच मनात काय यायला हवं की हे फळ भगवंताला किती आवडेल. पण साधक अवस्थेमध्ये किंवा कर्ममिश्रा भक्तीचा तो काय विचार करतो, काय फळ आहे, वा हे खायलाच पाहिजे मला, आणि असं म्हणतो, घेऊन येतो, कापतो, पण अर्पण करतोय, पण त्याच्याने त्याला अर्पण स्वतःलाच झालेलं आहे. ते त्याच्या मनामध्ये काय झालं, थोडंसं बसलंय ते. पण सुरुवात अशीच आहे, एकदम आपण उच्च स्तरावर जाऊ शकत नाही. पण ही कर्ममिश्रा भक्ती, मिश्रण आहे त्याच्यामध्ये कर्माचं. आणि ज्ञानमिश्रा भक्ती म्हणजे काय, तर्काद्वारे थोडी ज्ञान मिसळले त्याच्यामध्ये. भक्ती करतोय पण थोडं तर्क वितर्क पण, म्हणजे त्याच्यामुळे काय ती ज्ञानमिश्रा भक्ती झाली. आणि योगमिश्रा भक्ती म्हणजे काय, योगसिद्धी प्राप्त करण्याच्या उद्देशाने केलेली भक्ती. मला अगदी हलकं फुलकं कसं होता येईल, मला मोठ्यात मोठं होता येईल, की छोटंसं काहीतरी असं सिद्धी कशी मिळेल, अशा विचाराने केले मी ती योगमिश्रा भक्ती झाली. आणि शुद्ध भक्ती म्हणजे काय, की मी जे काही करतोय भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच करतोय, त्यामुळे दुसरा काही उद्देश नाही, ती झाली शुद्ध भक्ती. आणि आपल्याला शुद्ध भक्ती शिकवलेली आहे आचार्यांनी, की बाकीच्या भक्ती घडून येतात आपल्याकडनं. कधी कधी इथं म्हणून म्हणतात प्रभात की जो भक्त आहे तो चमत्कार वगैरे काय करत नाही, सिद्धी तर ते लोळण घेतात म्हणे. तिला बिल्वंग ठाकूर म्हणतात की त्या मुक्ती सिद्धी हात जोडून उभे असतात म्हणे, स्वीकार करा म्हणून, पण भक्त स्वीकार नाही करत. एक उदाहरण देतात प्रभुपाद की म्हणे भगवंताचे भक्त हे श्रेष्ठ योगी असतात म्हणे. जसं अमरीश महाराज आणि दुर्वासमुनी तर फार मोठे योगी होते, सिद्धी होते त्यांच्याकडे. त्यांनी जटा आपटले, लगेच ते राक्षसच प्रकट झालं तिथे. आणि अमरीश महाराज धावून जावं लागलं. अमरीश महाराज काय सिद्धी प्रकट केली नाही, काय नाही. अमरीश महाराज पण दाढी अशी ओढून त्यातलं केस आता आपटला नाही, काही नाही, तशीच उभे राहिले. ते हात मारले, अरे सैनिकांनो बघा लवकर ह्याचा हे करा, बंद, काही बोलले नाही. भगवंता विसा म्हणून पूर्णपणे भगवंताला काळजी, त्यांनी लगेच सुदर्शन चक्र प्रकट केलं.
आणि पाठलाग सुरू झाला ना. दुर्वासून वर्षभर पळत राहिले सगळीकडं. विष्णू भगवंताकडे गेले म्हणले तुमचंच सुदर्शन आहे म्हणजे माझं असलं तरी सुद्धा आता माझं नाही ऐकणार म्हणजे. मग ज्यांच्यासाठी सोडलंय ना त्यांच्या चरणी जाऊन तुला हे करावं लागेल, माफी मागायला लागेल. मग ते पुन्हा अंबरीश महाराजांकडून त्यांनी काय केलं, क्षमा याचना केली. तेव्हा अंबरीश महाराजांनी प्रार्थना केली सुदर्शन, हे सुदर्शन जे आपण आता काय करा, आता इथं काय आपली सेवा नाही, आज आपण परत भगवंताकडे जाऊ. मग ते पांग गेलं. मग दुर्वास म्हणून कळलं की मी असं फार म्हणून सिद्धी वगैरे आहेत, पण खरं तर काय अशा शुद्ध भक्तांपुढे माझ्या सिद्धीची काय किंमत आहे म्हणतात, असं त्यांच्या लक्षात आलं. तर अशी उदाहरणं बरीच आहेत ती सिद्धीची. तर द्रौपदीचं वस्त्रणाचा प्रसंग सांगतात द्रौपद. द्रौपदीचं भर सभेमध्ये वस्त्रण होत होतं. मग तिनं भगवंता तिला काय सिद्धी वगैरे काय, तिला काय सिद्धी वगैरे नव्हती, माहीतच नव्हती सिद्धी वगैरे काय प्रकार. पण तिने भगवंताने एवढी तीव्रतेने प्रार्थना केली, त्या योग्यापेक्षा पण श्रेष्ठ ती प्रार्थना. कारण सिद्धीसाठी मिळवणं हे करणारे ते काय प्रार्थना करत बसत नाही, माझं रक्षण करा, मला वाचवा. नाही, त्यांना वाटतं की माझ्याकडे सिद्धी आहे ना, त्याचबरोबर मी स्वतः वाचू शकेन. फरक आहे त्याच्यामध्ये. मग भगवंता वस्त्र रूपातच प्रकट झाले, अमर्याद वस्त्र. तो कुठला योगी पण कोणी बनू शकणार नाही, सिद्धी प्राप्त असलेला, योग सिद्धी असलेला. आणि भगवंत आपल्या भक्तांचं रक्षण करणारा विश्वास असतो भक्ताला निश्चितपणे. आणि त्यामुळे तो भक्तीसाठी अनुकूल काय आणि प्रतिकूल काय तो पाहत असतो. तसं उपदेशामृतात सांगितलं ना, भक्तीसाठी अनुकूल काय म्हणे, उत्साह, निश्चय, धैर्य, तत्त कर्म प्रवर्तनात, संगत्यागा, सतोव्रते, षडवीर भक्ती प्रसिद्धती. म्हणजे जो उत्साहानं सेवा करू लागतो, निश्चय दृढतेनं, न डगमगता, आणि धैर्यानं, आणि सेवा करतानाही भगवंतासाठी करायच्या भावनेने करतो, भक्तांना संगतीमध्ये करतो, त्याची भक्ती वाढते. म्हणजे त्या ते अनुकूल. प्रतिकूल काय मग, अत्याहार, प्रयासश्च, प्रजल्पो, नियमाग्रह, जलसंघर्ष, लवल्यंश, षडवीर भक्ती विनश्यती. जो अति आहार घेतो, अति आहार म्हणजे काय, अति खाणंच नाही, अति साठवून ठेवणं. नाही नंतर उपयोग आले, नंतर उपयोग आले, मग भरपूर साठवलं, एवढं साठवलं आणि जीव त्याच्यामध्ये अडकून गेला. हे साठवलेलं मला रक्षण करायचं आहे, भगवंत राहिले बाजूला. अत्याहार म्हणजे अति खाणं किंवा अति साठवणं. प्रयास म्हणजे भौतिक गोष्टीसाठी दिवस रात्र मेहनत करणं, ते भक्तीसाठी चांगलं अनुकूल नाही म्हणून. आणि प्रजल्प म्हणजे बडबड करणं. प्रभात उदाहरण एका ठिकाणी जसं बेडूक असतं, ते ड्राव करून काय करतं, सापाला बोलवतं, मी आहे बरं का इथं. मग सापाला कहत, हो का, मी आलोच. मग सापला गिळून टाक त्याला. तसं ते माहीत असं वगैरे विनाकारण अनावश्यक बडबड करणं चुकीचं आहे. आणि नियमाग्रह म्हणजे शास्त्राचा नियम भगवंताला प्रसन्न करण्यासाठी पालन नाही करायचं, उगाच करायचं म्हणून करायचं. म्हणजे भगवंत प्रसन्न होतील किंवा काय देणे घेणं नाही, हे माझं नियम आहे बस. किंवा कधी कधी आपलेच नियम काढायचे आणि तेच कडक करते पालन करायचं, असे भौतिक जगात लोक आहेत. मग ते नियमाग्रह झालं. आणि जनसंघर्ष म्हणजे भौतिकवादी लोकांना संग घेणं, भौतिक गोष्टीसाठी लोभ ठेवणे, हे काय भक्तीसाठी अनुकूल नाही, प्रतिकूल आहे. हे जाणून घेऊन तसं आपण सावध राहायला पाहिजे. आणि प्रभावित म्हणतात की लोक म्हणतात म्हणजे अहो सगळं जगात मिथ्या आहे. मिथ्या कसं मिथ्या असेल बरं, मिथ्या नाहीच आहे. उलट हे जे भौतिक जगत आहे ना, ते भगवंतांनी बनवलं, ते मिथ्या कसं असेल. जर भौतिक जग जर मिथ्या जर आपण म्हटलं, भगवंत पण मिथ्या झाले, मग ब्रह्म पण मिथ्या झाला नाही ना, मिथ्या. जर भगवंत आहे ना, म्हणतात ना ब्रह्म सत्य जर असेल तर जगत मिथ्या कसं, ते पण सत्य आहे. हां, पण ते तात्पुरतं आहे, नाशवान आहे, पण सत्य आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे की आपलं पालन पोषण करण्यासाठी या सृष्टीचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे. आणि याच्यातल्याच उपयोग करून आपण भगवंताला अर्पण करायचं पुन्हा, यातल्याच गोष्टी घेऊन. आणि भगवंताचं एवढं सुंदर रूप असून पण जे लोक भगवंता निर्गुण निराकार समजतात, मग साहजिकच हे भौतिक जे मिथ्याच वाटणार त्यांना. कारण याचा उपयोग भगवंतासाठी करायचा असं हे त्यांना माहिती आहे ना, तर ते मिथ्याच वाटणार. तसं आपण म्हणतो कोल्ह्याला द्राक्ष आंबट, सुंदर ते द्राक्षाचा मळा फोडलेला होता, सुंदर द्राक्ष लागलेली होती. आणि एका कोल्ह्याने विचार केले की आपण खाऊया म्हणून. रात्री आला, बरंच प्रयत्न केलं पण त्याला ते काढता आले. मग त्याच्या मित्रांनी विचारलं कोल्ह्याच्या, कसे वाटले का हे द्राक्ष. म्हणजे काय, द्राक्ष चांगले आंबट आहे, द्राक्ष आंबट, त्याला खायलाच म्हणाले आंबट म्हणतो. तसं जे भौतिक जगामध्ये राहून
भौतिक जगातल्या वस्तू भगवंताला अर्पण नाही करत, त्यांना काय वाटतंय, काय जगात काय ठेवलं, काय नाही, सगळं मिथ्याच आहे. पण ती चूक आहे त्यांची फार मोठी. आणि गुरु शिष्य परंपरा खूप महत्त्वाची आहे. आपण बऱ्याच ठिकाणी होतं की आपण नवीन संप्रदाय काढतात बरेच जण, आणि ते स्वतःचे नियम काढतात कुठले कुठले, लोकांना काही माहीतच नाही शास्त्र, ते सगळं खरं वाटू लागतं. आणि मग कळते शेवटी अरे अरे फसवणूक झाली आपली. आपण काय मागणी केली तर काय मिळालं आपल्याला, त्याला कळत नाही शेवटी. म्हणून तो भक्त असतो तो काय करतो, गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या आचार्यांच्या माध्यमाने ज्ञान घेतो आणि तो भगवंताकडे पोचतो. अहो, ज्या भगवंताकडे जायचं आहे त्यांनी त्यांच्याविषयी सांगितलेलं त्यांच्या प्रतिनिधींकडनं जाणणं तेच योग्य आहे, आपल्या लहरीप्रमाणे ज्ञान घेणं कुठनं पण. तसं आपण बाजारात जाऊन, समजा कपड्याच दुकानात जाऊन आपण म्हटलं आम्हाला एक 10 किलो साखर द्या, ते म्हणजे काय कुठं आले तुम्ही, हा दुकान कसलं, कपड्याचं दुकान आहे, तुम्हाला ते एखादं कापड देऊ का ते साखर बांधायला, ते देऊ शकतो, पण साखर इथे मिळणार नाही. आता घरनं आणू फार, पण इथं नाही आपल्याकडे, हे कपड्याचं दुकान आहे, तुम्ही ते दुसऱ्या दुकानात जायला पाहिजे, चुकीच ठिकाणी आला तुम्ही. त्याच पण आपलं तसं होतं भौतिक जगात लोकांचं, भौतिकडे कुठं पण ज्ञान घेतो आपण, पण भगवंताच्या प्रतिनिधीकडनं घेत नाही, ते नको आहे आपल्याला. का बरं, कारण ते नियम काय तर म्हणतात, अहो गुरुकडे जायला नाही पाहिजे, का ते नियम सांगणार असं करा तसं करा, त्यापेक्षा काय न गेलेलं बरं. मग हाच मोठा गुण आहे ना. उलट एवढं भाग्य आपलं की आपल्याला गुरु लाभतायत सहजरीतीनं, मग त्यांचे आश्रय, त्यांची शरण घेऊन त्यांच्या जिज्ञासा करून आपण भगवंताकडं सहज जाऊ शकतो, काय अवघड पण नाही. आणि कलियुगात तसं पाहायला गेलं तर फार भयंकर कठीण भयंकर अवस्था आहे बाहेर कलियुगातली. पण हा जो 10,000 वर्षाचा काळ आहे चैतन्यपूर्व आल्यानंतरचा, हा सुवर्ण काळ आहे, म्हणजे सुवर्ण काळ. या काळामध्ये जर आपण भगवंतामध्ये नाही गेलो परत कलियुगाची काय गॅरंटी नाही. म्हणून हे भागवत श्रवण खूप महत्त्वाचं आहे. आणि लवकरच आता भाद्रपद महिन्यामध्ये जी पौर्णिमा आहे, भाद्रपद पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या आधी 7 दिवस आधीपासूनच शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना 5,000 वर्षापूर्वी ही कथा सांगितली भागवताची. गंगेच्या काठावर शुकताल नावाचं ठिकाण, शुकताल ऐकलं तुम्ही? शुकताल हे ठिकाण आहे कुठं, हरिद्वारच्या जवळपास, दिल्ली आणि हरिद्वारच्या त्याच्यामध्ये. तिथं गंगेच्या काठावर शुकदेव गोस्वामींनी कथा सांगली परीक्षित महाराजांनी सर्वांना. ते 7 दिवस आहेत म्हणून म्हटलेलं आहे. आणि शुकदेव गोस्वामी म्हणतात भागवतांच्या 12 शेवटी, जो कोणी या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भागवतम इतरांना दान देतो तो भगवंताकडे नक्कीच जातो. इतरांना दिल्यावर जाताना स्वतः घेतल्यावर किती फायदा होतो. त्यामुळे अजूनही संधी आपल्याला. अर्थात ते अमाऊंट थोडी 5,000मध्ये नाही मिळणार, थोडंसं अमाऊंट जास्त असणार आहे, कारण त्या आषाढी एकादशीला सूट. तरी पण विचारतो मी पुन्हा एकदा, तर आपण परत लाभ घ्या. कारण आपला आता स्कंद लगेच पण दुसरा स्कंदातल्या किती पुढे गेले, तो आता 8वा हे चालला, अध्याय चालला, तर 9वा 10वा लगेच पटपट संपून जाईल. दुसरा तर लहान असतो, मला 3रा सुरू होईल, 4था सुरू होईल. तर त्यामुळे आपण आपला वेगळा PDF आहे, पण PDF बघितलं ना टेक्निकल भरपूर गोंधळ होतं. ते PDF मिळालं, ओपन नाही झालं, हे झालं नाही, असं होतं. तर आपला ग्रंथ आपल्या हातात राहू दे, रोज पूजा करणं, त्याला फुलं अर्पण करणं आणि वाचायच्या डोक्याला लावून ते काय करायचं, दुसऱ्यांच्या नाही, दुसऱ्यांच्या ठेवू शकतात, पण आधी आपलं डोकं सांभाळलं पाहिजे, ते लावून घ्यायचं आणि मग काय करायचं, आपण ते वाचन करायचं असतं. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की धर्मम तो साक्षात भगवत प्रेरितम, साक्षात भगवंतच धर्म आहेत, त्यांच्याच मुखात धर्म येतोय आणि त्यांचे प्रतिनिधी तो धर्म सगळीकडे पोचत आहेत. आणि श्रील प्रभुपादांनी भागवतम विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोचलं म्हणून आज आपण हे वाचन घेतोय. तर आपण काय वाचन घेतलं असतं, त्याच्याच भलतंच काहीतरी कादंबरी काढून बसलो असतो आपण, गोष्टीचं पुस्तक. लहानपणी मला एवढ्या गोष्टी पुस्तकं वाचत होतो मी पूर्वी. ते गावात तिकडे सगळे मुलं माझ्या जवळ यायची, ही गोष्ट ती गोष्ट, काय त्या गोष्टीला काय अर्थ नसायचा, उगाच फापट पसारा, पण त्याला बरोबर वा काय गोष्ट, काही त्याला अर्थ नसतो. पण भगवंताच्या एवढ्या सुंदर सुंदर कथा आहेत, त्या कथा ऐकल्यानंतर हे आयुष्य पण पुरणार नाही. आता निवड प्रभुपादांचेच ग्रंथ वाचायचं म्हणजे आयुष्य पुरणार नाही, बाकी काय फापट पसार करायचा आपल्याला. तर त्यामुळे आपले खूप धन्यवाद सर्वांचे. आपण अगदी